ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रविवारचा मंडळी. अतिशय अविस्मरणीय आहे आजचा सुद्धा भाग. अर्जुन आणि सायलीने अगदी व्यवस्थित मुद्देसूद पद्धतीने तीच खरी तन्वी आहे हा विषय सगळ्या सुभेदार किल्लेदारांसमोर मांडलाय प्रेक्षकांनो. खूपच सुरेख दाखवलाय आजचा एपिसोड. प्रतापराव म्हणत असतात, अरे पोरांनो बोला काहीतरी. अर्जुन म्हणतो, हेच तुमचं सरप्राईज आहे. ज्या तन्वीची आपण इतक्या वर्षापासून वाट बघत होतो, जिच्यासाठी प्रत्येकाचा जीव वरखाली होत होता, ती कोण आहे? फायनली आम्हाला हे सगळं कळलंय. आता तिथे राकेश पण आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन रिव्हील करत म्हणतो, अर्जुन म्हणतो दुसरी तिसरी ती कोणी नसून आपली सायलीच खरी तन्वी आहे. हे ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ला जवाब होते प्रेक्षकांनो. सगळ्यांना एक सुखद धक्का बसलाय. आता एवढी मोठी गोष्ट अर्जुन सांगतोय म्हटल्यावर सगळे सबूत प्रूफ त्याच्याकडे असणारच. राकेश येतो समोर आणि म्हणतो, अर्जुन काय रे, अरे एवढ्या मोठ्या महत्वाच्या गोष्टीचा खेळ कसं काय मांडू शकतोस तू? राकेशला अर्जुनचे मुद्दे खोडायचे होते ना प्रेक्षकांनो. राकेशची बोलती बरोबर बंद झालीय. राकेश म्हणतो, अरे बाबा अर्जुन, तुला आमच्या सगळ्यांची मस्करी करायची असेल तर ठीक आहे, पण अरे काका काकूंकडे बघ जरा. त्यांच्या भावनांशी खेळू नकोस अर्जुन प्लीज. उगाच हा जास्ती मध्ये करतोय बरं का प्रेक्षकांनो, काही गरज नव्हती. असो, पण आता सुमन म्हणते, ए बाबा राकेश जरा थांबतो का? अर्जुनला काय म्हणायचंय ते आपण आधी ऐकून घेऊयात का? राकेश म्हणतो, अगं आई ह्यात काय ऐकायचंय? अगं आपल्या सगळ्यांना माहितीये की सायली वहिनी वात्सल्य आश्रमात वाढलेली एक अनाथ मुलगी आहे. ती तन्वी असू शकत नाही. हा काही बोलतोय आणि आपण ऐकतोय. आता अर्जुन बरोबर मुद्दे मांडतो बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने सिक्वेन्सली सांगितलंय. ज्यांनी आतापर्यंत एखादा एपिसोड मिस केला असेल ना, त्यांना आजच्या या एपिसोडमधनं सगळं कळणार आहे. प्रतापराव शेवटी म्हणतात, ए बाबा ए राकेश थांब जरा, थांबशील का? अर्जुन एवढं महत्वाचं स्टेटमेंट करतोय म्हणजे त्याच्याकडे पुरावे असणार. त्यावर आता राकेश म्हणतो, पुरावे? कसले पुरावे अंकल? अहो त्या प्रियाने तन्वी बनून सगळ्यांना फसवलं. या धक्क्यातनंच अंकल अजून बाहेर आलेले नाही आहेत आमचे. आणि आता हे नाही, म्हणजे जे प्रियाने केलं ते सायली वहिनी पुन्हा करणार आहेत का? रविराजांना प्रतिमात्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं बरं का. मग सायली म्हणते, आम्ही सगळ्यांनी सांगावं की मी तन्वी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी निमूटपणे ते ऐकून घ्यावं अशी आमची अजिबात इच्छा नाही आहे. छान बोललेत बरं का हे दोघे जण. पुढे सायली म्हणते, आम्हाला सगळं माहीत होतं. आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर पुरावे नक्कीच मागितले जातील आणि म्हणूनच आमच्याकडे पुरावे आहेत. म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांना सांगतेय की मीच आहे तुम्हा सगळ्यांची तन्वी. सायलीने आता सगळ्या गोष्टी मुद्देसूद पद्धतीने पुढे मांडलेल्या आहेत प्रेक्षकांनो. खरं तर आज सगळा सिक्वेन्स त्यांनी पडद्यावर दाखवलेला आहे आणि तुम्हाला सांगण्याची आज माझी सचोटी आहे बरं का. कारण बघत राहा ठरलं तर मग. आणि अधेमध्ये त्यांनी मैपतच्या आश्रमाचा उद्घाटन सोहळा दाखवलाय. मैपतचं ते नवीन आश्रम लगेच 1 महिन्यात बनवून तयार झालंय प्रेक्षकांनो. आणि उद्घाटनाला एक मंत्री पण आलाय. आणि या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे हे सगळं सचिनला कळलंय. आता त्या मंत्र्याने बरंच भाषण वगैरे केलंय तिथे, असं सीन मध्ये त्यांनी दाखवलेत. ते एक माणूस पण आहे तिथे, म्हणजे जो आश्रमाला सगळं हँडल करणारे हा तो माणूस बोलतोय बघा. तो म्हणतो, ज्यांच्या आशीर्वादाने भक्तांचं भविष्य बदलणारे अशा मैपत बाबाच्या आश्रमाचं आपण आज उद्घाटन करत आहोत. आणि हे उद्घाटन माननीय मंत्री साहेबांच्या हस्ते होत आहे. मंत्रीचं नाव काय माहिती का? धनेश. वा रे वा. आता त्या मंत्रीने तिथे अनावरण केलंय बरं का. म्हणजे मेणबत्तीने दिवे वगैरे लावले. मग मैपत पण उठून उभं राहतो आणि तो पण असे दिवे वगैरे लावतो. सगळं उद्घाटन अनावरण छान दाखवलं त्यांनी. मग समोर असलेले भक्त मंडळी मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं जयघोष करत असतात. मग मैपत म्हणत असतो, आज माझ्या लेकीसारख्या असलेल्या अधीराने एवढ्या कष्टाने उभा केला हा आश्रम. बहुगुणी बाबासाठी, माझ्यासाठी उभा केला. खरं तर हा आश्रम माझ्या एकट्याचा नाहीये बरं का. हा आश्रम तुम्हा सगळ्यांचा आहे. मी फक्त एक निमित्त मात्र मी बहुगुणी बाबांमुळे झालेलो आहे. कोणीही कसल्याही अडचणीत असलं तर इथे तो येऊ शकतो. कोणाला काही गरज असली तर इथे तो नक्कीच येऊ शकतो. आश्रमात आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने कधीच परत जाणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो बरं का. मैपत हे बोलतोय तेव्हा सचिन पण त्याच्या बाजूलाच उभा आहे. त्यावर आता लगेच तो मंत्री पुन्हा जयघोष करायला लागतो, मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय. त्यावर आता मैपत म्हणतो, या सगळ्या गोष्टी माझ्या लेकीसारख्या अधीराने केल्या. हे सगळं पुण्य तिलाच जातं.
मैपतने आता त्या अधीराला सगळं क्रेडिट दिलंय. अधीरा ही साक्षी नसावी बरं का प्रेक्षक, कारण साक्षी हे कॅरेक्टर त्यांनी खूपच असं बळकट घेतलंय. त्यामुळे म्हणजे स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे खूप. त्यामुळे साक्षीसाठी त्यांना एक चांगली मोठी अभिनेत्रीच आणावी लागेल असा एक अंदाज आहे माझा. तर आता हा उद्घाटन सोहळा पार पडतोय यादीमध्ये आणि इकडे सायली पण तिचं सत्य सांगते. आता राकेश पुन्हा मध्ये मध्ये त्याचा प्रश्न विचारायला लागतो अर्जुन सायलीला. राकेश म्हणत असतो, नाही तुमच्याकडे पुरावे असतील ना तर नक्कीच दाखवा. या सीन मध्ये आपण बघतोय राकेश म्हणतो, कशाच्या बेसिसवर तुम्ही एवढं मोठं स्टेटमेंट करताय? अर्जुन म्हणतो, राकेश जिच्या बाबतीत हे सगळं घडतंय ना तीच तुला हे सगळं आता सांगणार आहे. याची सुरुवात कशी आणि कुठून झाली ते. सायलीने आता सुरुवात केली आहे सांगायला. सायली म्हणते, मला पूर्वीपासूनच क्वचित काहीतरी भास व्हायचे. एखादी मुलगी अस्पष्ट दिसायची, कोणीतरी मध्येच अंधुक अंधुक असं दिसायचं. सायली आता जसं जसं बोलते ना प्रेक्षकांनो, तसं तसं आपल्याला पडद्यावर सगळे सीन त्यांनी दाखवलेत. सायली पुढे म्हणते, पूर्णाजीला जेव्हा भास होत होता ना की मी तन्वी आहे, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा हाक मारली तन्वी म्हणून. तेव्हा माझे हे भास वाढायला लागले. सायलीने आता सुरुवातीला कुठून तिला त्रास झाला ते सांगितलंय. पूर्णाजी जेव्हा सायलीला तन्वी समजत होत्या ना, तेव्हा त्या अंगाई वगैरे गात होत्या, तेव्हापासून सायलीला खरंच स्ट्रॉंगली फील झालं होतं. आता हा सीन आपण बघतोय बरं का पडद्यावर. सायली जसं जसं सांगते तसे तसे सीन त्यांनी पुढे आपल्याला दाखवलेत पडद्यावरती. आणि तिथे असलेला प्रत्येक जण अगदी कुतूहलाने हे सगळं ऐकतोय बरं का. आता सायली सांगते की म्हणजे देवाजवळ दिवा लावताना तिला शुभम करोती वगैरे ऐकू यायचं, तन्वीचं, छोट्या तन्वीचं. आणि मग तिने अचानकपणे पूर्णाजीचा चष्मा लपवला होता, अगदी त्याच जागी ज्या जागी छोटी तन्वी लपवायची. जसं जसं आता सायली सांगते तसं तसं आपल्याला सगळे सीन रिक्रिएट होताना दिसताय, पडद्यावर दिसतात प्रेक्षकांनो. आजचा हा भाग तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका, तुम्हाला जास्तीत छान एन्जॉय होईल. सायली आता पुढे सांगते की तो चष्मा तिने त्या जागी लपवला होता आणि पूर्णाजीने येऊन सांगितलं होतं की तीच खरी तन्वी, म्हणजे तीच छोटी तन्वी तिथेच चष्मा लपवायची. आणि मग तिला त्या झाडाजवळ ती छोटी मुलगी दिसली, त्यामुळे तिला चक्कर आली होती, ती बेशुद्ध झाली होती. आणि त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली मंदिरात गेले, तो सगळा क्षण, तिथे गेल्यावरच्या सगळ्या गोष्टी, तिथे गेल्यावर सगळ्या व्यक्ती तिला ओळखीच्या होत्या. एवढंच नाही तर तिथे तिला एक सिद्ध पुरुष दिसले ना, त्यांनी तिला सांगितलं सुद्धा की तुला लवकरच सगळं कळणार आहे, तुझं सत्य तुझ्या समोर लवकरच येणार आहे. हे सुद्धा सायलीने सगळ्यांना सांगितलंय. सायलीने एक सुद्धा पॉइंट मिस केलेला नाहीये मंडळी. सायली पुढे म्हणते, प्रतिमा आत्याने मग मला माहेरपणासाठी नेलं आणि मग तिथे गेल्यावर तिला छोट्या तन्वीच्या लहानपणीची ती कॅसेट सापडते ना, त्यामध्ये छोट्या तन्वीचा आवाज रेकॉर्डेड असतो. त्या आवाजामुळे अगदी स्ट्रॉंगली मग सायलीला सगळ्या फिलिंग्स यायला लागल्या. सगळं काही तिला समजायला लागलं की या घरातला तिचा वावर खूप जुना आहे. मग ती ते धूप वगैरे फिरवत होती आणि तिला समोर तन्वी दिसत होती. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ड्रॉइंग बुक, छोट्या तन्वीचं ड्रॉइंग बुक. ते ड्रॉइंग बुक पाहिल्यानंतर तिला कळलं की ती लहानपणी अगदी असेच्या असे चित्र काढत होती. आणि तेच चित्र, जे तिने शेवटचं चित्र काढलं होतं, तेच चित्र मधुभाऊंच्या आश्रमात तिने काढलेलं आहे. आणि या चित्रामुळे बरेच खुलासे झाले मंडळी. सायली आता हे सगळं जेव्हा सांगत असते सगळ्यांना, तेव्हा अर्जुनने ते चित्र, ते ड्रॉइंग बुक सगळ्यांना दाखवलंय. आणि एवढंच नाही तर मोबाईलमध्ये पण आश्रमातलं ड्रॉइंग जे सायलीने काढलंय ना, तेही फोटो अर्जुनने आणलेला आहे. प्रत्येकाला पुरावे दाखवण्यात येत आहेत प्रेक्षकांनो, सगळेजण बघतायत. आता इथे तुम्हाला एकही डायलॉग ऐकू येणार नाहीये या प्रसंगामध्ये. आणि ते ड्रॉइंग बघितल्यानंतर, प्रत्येकाने ते ड्रॉइंग बघितल्यानंतर अर्जुनने टेप रेकॉर्डरमध्ये ते छोट्या तन्वीचं शुभम करोती सुद्धा सगळ्यांना ऐकवलेलं आहे. ते शुभम करोती ऐकून प्रतिमा आत्या जास्ती भावुक होतात. साहजिक आहे प्रेक्षकांनो, मुलांबद्दल सगळ्यात जास्ती आईला भावना असतात, वडिलांना तर असतात, पण वडिलांना त्यांच्या भावना पटकन एक्सप्रेस करता येत नाही. जेवढ्या प्रतिमा आत्या भावुक झाल्यात ना, तेवढेच रविराज पण भावुक झालेत. पण कुठेतरी त्यांच्या मनात भीती असते की त्यांच्या भावनांशी खेळ नको व्हायला. प्रियाने एवढी मोठी फसवणूक केल्यानंतर सायली खरी तन्वी म्हणून समोर आल्यावर धक्का तर बसणारच ना प्रेक्षकांनो. तर आता पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे महिपतच्या उद्घाटनाचा सोहळा तुम्ही बघत आहात. सचिन सांगत असतो सगळ्या भक्तांना, आपल्या आश्रमात जे काही अन्नछत्र वगैरे सुरू करण्यात येत आहे ना, त्यासाठी मंत्री साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलंय. एवढंच नाही तर आजच्या या महाप्रसादाचं सगळं आयोजन मंत्री साहेब धनेश यांनी केलेलं आहे. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे धनेश नावाचे मंत्री तिथे आलेले आहेत आणि मग पुन्हा महिपत बाबांचा जय जयकार होतो. आणि ते मंत्री म्हणतात, या आश्रमातून गोरगरिबांना मदत केली जाईल, महिपत बाबांचा याला पाठिंबा आहे. आणि लवकरच महिपत बाबांच्या नावाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उभारली जाणार आहे.
यामध्ये सुद्धा मोफत शिक्षण आणि मोफत औषध पाणी दिलं जाणार आहे. हे सांगितल्यानंतर सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवायला लागतात. महिपत मात्र अगदी स्थितप्रज्ञ शांत अवस्थेत तिथे बसलेला आहे. हा मंत्री पुढे सगळ्यांना सांगतो की महिपत बाबाप्रमाणे मी सुद्धा या आश्रमाचा सेवक आहे बरं का. फुल न फुलाची पाकळी म्हणून या आश्रमासाठी माझ्याकडून छोटीशी भेट, असं म्हणून त्याने ताटभर अशा नोटांच्या गड्ड्या महिपतच्या समोर केल्यात बरं का. आता त्या गड्ड्या पाहिल्यावर सचिनचे डोळे फिरतात आणि त्याला कुठेतरी डाऊट येतो की या सगळ्या गोष्टी मागे काहीतरी काळं बेर आहे. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपल्याला वेगळं सांगायला नको. या विषयावर चर्चा करायला गेलो ना तर अख्खा एपिसोड, अख्खा दिवस आपल्याला पूर्ण करेल. तर या मंत्र्याने खूप मोठे पैसे महिपतला देऊ केले. त्यावर महिपत असा म्हणतो की अहो मंत्री साहेब, अहो तुमच्या पैशापेक्षा तुमच्या आधाराची, सहकार्याची गरज आहे बरं का या आश्रमाला, या भक्ताला, या सेवकाला गरज आहे. अहो हे सगळं बघायला बहुगुणी बाबा आहेत ना. त्यावर आता महिपतचाच एक गुंड आहे बरं का बहुतेक, असं मला एक वाटलं बरं का प्रेक्षकांनो. बघितल्यासारखं वाटत नाहीये सिरियलमध्ये, पण तो आता सांगतोय सगळ्यांसमोर, मी आता जाहीर करतो की आता आपल्या आश्रमाचा उद्घाटन सोहळा इथे संपतो आहे. आणि मग काय, सगळेजण महिपतच्या पाया पडायला येतात, महिपतचा जय जयकार करत असतात. आता तो माणूस म्हणतो की मंत्री साहेब, इथल्या पूर्ण प्रसादाची जबाबदारी माझ्यावर आहे बरं का. नाही म्हणजे सगळ्या भक्तांचं कल्याणच होईल महिपत बाबा, बहुगुणी बाबाचा प्रसाद मिळाल्यानंतर. आता तो मंत्री हळूच त्याच्या कानात म्हणतो, अशी चांगली कामं करा बरं का, तरच आम्हाला मतं मिळतील. पाहिलं का मंडळी, हा सगळा खेळ कशासाठी सुरू आहे. त्यातनं आता महिपत खरंच बदलला आहे का, तो हे सगळं ढोंग करतोय हे काही त्यांनी अजून रिव्हील केलेलं नाहीये बरं का. कळेलच आपल्याला, येणाऱ्या भागांमध्ये सगळं कळेल. आता सचिन मनातल्या मनात बोलत असतो, हा सगळा एवढा मोठा प्रसाद, एवढे मोठे पैसे, काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे या सगळ्यामध्ये, असा तो विचार करतो. आणि थोडासा पुढे येऊन कोणाला तरी फोन करत असतो. आता कोणाला फोन करत असतो हे आपल्याला आज काही दाखवलं नाहीये, उद्याच्या भागात ते कळेलच. असो, आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन तुम्ही इथून पुढे बघणार आहात. हा उद्घाटन सोहळा इथेच पार पडला बरं का मंडळी. आणि हो, आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. तर सायली आता ते शुभम करोती ऐकवते ना सगळ्यांना, म्हणजे अर्जुनने ते टेप रेकॉर्डर ऐकवलं आणि मग पुन्हा राकेश मध्ये मध्ये बोलायला लागतो प्रेक्षकांनो. आधी तर सायली सगळ्यांना सांगते की मग तिच्या मनात जेव्हा ते आलं सगळं की हे ड्रॉइंग माझंच आहे का, हे मीच काढले, म्हणजे मीच खरी तन्वी आहे का. तिला ती छोटी मुलगी दिसते आश्रमात, मग ती मधुभाऊंना जाऊन विचारते की मीच खरी तन्वी आहे का. मग मधुभाऊंनी डोळ्याची ब्लिंक करून तिला हो सांगितलं होतं आणि मग तिने हे सगळं सत्य अर्जुनला सांगितलं. आता ती हे सगळ्यांना सांगते. आता हे सत्य अर्जुनला कळल्यानंतर अर्जुन सायली डॉक्टरांकडे गेले होते की तिला लहानपणीच्या मेमरीज का आठवत नाहीत. मग डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही लहानपणीच्या काही काही गोष्टी रिक्रिएट करून बघा, म्हणजे नक्कीच यांच्या स्मृतीला पुन्हा म्हणजे चालना मिळेल. मग सायली अर्जुनने ठरवलं होतं की प्रत्येक स्मृतीला उजाळा द्यायचा आणि मग त्या दोघांनी एक एक खेळ खेळायला सुरुवात केली. तिचं गाठोड्यातलं ते खेळणं ते सायलीने पाहिलं, आठवायचा प्रयत्न केला. ते दोघे आईस्क्रीम खातात रात्री उठून, मग तिला काय काय आठवलं हे सगळं तिने सांगितलंय बरं का सगळ्यांना प्रेक्षकांनो. अप्रतिम दाखवलंय त्यांनी आजचा, म्हणजे त्यांची सांगण्याची पद्धत मला फार आवडली. अर्जुनने तिच्या गळ्यामध्ये ते लॉकेट दिलं, असं सगळं जे काही त्यांनी प्रसंग वठवले ना ते सगळे अगदी त्यांनी इथे आपल्याला दाखवलेत. मग सायलीच्या डोक्यात येतं की महिपतच्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन आपण करायला हवं. जर त्या अपघाताचं रिक्रिएशन झालं तर कदाचित तिच्या स्मृतींना पूर्णपणे उजाळा मिळेल. हे तिने अर्जुनला सांगितलं होतं. तर तिने अर्जुनला कसं कन्व्हिन्स केलं, अर्जुन कसा कन्व्हिन्स झाला आणि तो अपघात या दोघांनी मिळून घडवून आणला, जे आपण रिसेंटलीच बघितलंय काल परवा. हे सगळं ऐकल्यानंतर रविराज, प्रतिमात्या, पूर्णाजी, प्रतापराव सगळ्यांना धक्का बसलाय. सगळं काही कळलं आता. यांना सायलीने सांगितलं की त्या अपघातादरम्यानच तिची सगळी स्मृती परत आली आणि तिला लख्ख सगळं आठवायला लागलं. कल्पनाताई आता म्हणतात, तुम्ही हे जे काही सांगतायत हे सगळं खरं आहे ना, पोरांनो यात गैरसमज नाहीये ना कुठला. त्यावर सायली म्हणते, नाही आई, काहीच गैरसमज नाहीये. मग अर्जुन म्हणतो, ममा अशी एक व्यक्ती आहे ज्याने सांगितल्यानंतर तुम्हाला 100% विश्वास बसेल ह्या सगळ्या गोष्टींवर. राकेश म्हणतो, कोण आहे ती. अश्विन पण म्हणतो, कोण आहे ते. मग अर्जुनने दरवाजा उघडला आणि मधुभाऊंची एंट्री झाली. मधुभाऊंना बघता क्षणी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय आणि सगळ्यात मोठा शॉक बसला तो राकेशला. राकेश मनात विचार करतो, अरे च्या, हा म्हातारा जिवंत आहे.
हे सगळं ना त्यांनी खूप छान असं बॅक स्टेजला राहून दाखवलं प्रेक्षकांनो. म्हणजे हे सत्य कोणाच्या समोर नाही आलं. विशेषतः प्रिया नावाचं कॅरेक्टर त्यांनी जेलमध्ये घातल्यामुळे हे सगळं सत्य लवकर उजागर झालं. हे मस्त दाखवलंय त्यांनी. कोणाला पटो अथवा न पटो, पण खरंच मालिका छान ट्रॅकवर सुरू होती प्रेक्षकांनो, आणि अजूनही सुरू आहे. मधुभाऊ आता सगळ्यांच्या समोर येतात. प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ तुम्ही कधी बरे झालात? आम्हाला सायली काही बोलली नाही. अर्जुन म्हणतो, डॅड हे सगळं सरप्राईजच होतं तुमच्यासाठी. त्यावर रविराज विचारतात, मधुभाऊ बरे आहात ना तुम्ही? बरी आहे ना तुमची तब्येत? मधुभाऊ म्हणतात, हो वकील साहेब, आता बरं आहे मी. कुसुम म्हणते, मधुभाऊंना हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हाच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण काल रात्री अचानक त्यांना काय झालं कोणास ठाऊक, कुठून बळ आलं त्यांना, आणि उठून बसले आणि साऊ साऊ म्हणायला लागले. मधुभाऊ आता सांगतात, कदाचित तुम्हा सगळ्यांना सत्य सांगण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलं असेल. आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे बरं का प्रेक्षकांनो. प्रत्येकाचा ऊर भरून आलाय. मधुभाऊ म्हणतात, सायली आश्रमात आली तेव्हा ती कोण आहे हे मला माहिती नव्हतं, पण नंतर एक दिवस गेल्या वेळी नाही का वकील साहेब आणि वकिलीनबाई आल्या होत्या आश्रमामध्ये, आणि त्यांनी पाहिलं आश्रमावरच्या भिंतीवरचं चित्र आणि बोलून गेले की असंच चित्र आपली तन्वी काढायची. आणि मग मला कळलं की सायलीच खरी तन्वी आहे. आतूनच मला वाटलं काहीतरी आहे गडबड. मी तेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली. मधुभाऊंनी खरंच ना प्रेक्षकांनो, मधुभाऊंना तेव्हा कळलं होतं की सायली खरी तन्वी आहे. मग ते म्हणजे इकडे घरी आले होते सुभेदारांच्या, ते सायलीच्या गाठोड्यातले फोटो पाहिले होते. ते सगळं त्यांनी इथे सिक्वली दाखवलंय. त्यांना प्रियाच्या गाठोड्यात सायलीच्या लहानपणीचा फोटो सापडला होता, आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं होतं की प्रिया सायलीच्या बाबतीत काहीतरी गडबड कर. सायलीचा म्हणजेच छोट्या तन्वीचा फोटो प्रियाच्या कपाटात सापडला होता मधुभाऊंना. मधुभाऊंनी ते सगळं सत्य इथे रिव्हील केलंय, आणि मधुभाऊ आता त्या दहीहंडीच्या दिवशी सगळ्यांना सत्य सांगणारच, जेव्हा त्यांना कळतं की सायली खरी तन्वी येते. पण मंडळी, इथे एक महत्वाचा मुद्दा मिस आउट झालाय बरं का. मधुभाऊंवर हल्ला नागराजने केला हे मधुभाऊ सांगायचं विसरले. कदाचित येतील हेही मुद्दे पुढे हळूहळू येतीलच, कारण हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आता मधुभाऊनी हे जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा मात्र प्रतिमा आत्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. प्रतिमा आत्या आता उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, मला यातल्या कुठल्याच पुराव्याची गरज नाहीये. त्या सायलीच्या जवळ येतात बरं का. सायली आता त्यांना बघते, त्या सायलीला बघतात, आणि दोघीही मायलेकींच्या अश्रूचा बांध आता फुटून जातो. दोघी पण रडायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. रविराज सुद्धा खूप भावुक झालेत. त्या आता सायलीच्या गालावरनं हात फिरवत असतात प्रतिमा त्या, आणि म्हणत असतात, माझं मन मला पूर्वीपासून सांगत होतं, तूच माझी लेक आहेस सायली, तूच माझी लेक आहेस. खूप सुंदर होते हा प्रेक्षकांनो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन माइंड ब्लोईंग, अमेझिंग दाखवलं त्यांनी प्रेक्षकांनो. खूपच अमेझिंग. आजचा हा भाग टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका. राकेश तर बघतच राहतोय या सगळ्यांकडे, आणि या क्षणाला अर्जुन सुद्धा भावुक झालाय. म्हणजे आपण एपिसोड जेव्हा ही मालिका सुरू झाली, सुरुवातीपासून आपल्या सगळ्यांना माहित होतं की सायली हीच खरी तन्वी आहे. फक्त या सिरियल मधल्या कॅरेक्टरला कोणालाच माहित नव्हतं. ते सत्य त्यांनी आज फायनली रिव्हील केलंय. ठीक आहे, खूप ताणला गेला भाग, पण शेवटी ही एक डेली सोप आहे प्रेक्षकांनो. तुमचं मनोरंजन करणं हेच या सिरियलचं काम असतं, आणि आय डोंट थिंक सो की ठरलं तर मग ही मालिका कुठेच या गोष्टीत कमी पडलेली नाहीये. चढ उतार येत राहतात, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला या मालिकेने बाजी मारली आहे प्रेक्षकांनो. अमेझिंग एपिसोड टुडे. आज तुमचा रविवार बनला बरं का. तर इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. खूप फ्लॅशबॅक होते, त्यामुळे एपिसोड रिव्ह्यू छोटा झालाय. आता उद्याच्या भागात आपण बघतोय रविराज अर्जुनला म्हणतात, सायली तन्वी आहे हे जर खोटं ठरलं ना अर्जुन, तर लगेच राकेश म्हणतो, हे खोटंच ठरणार आहे अंकल, काय पुरावा आहे यांच्याकडे? मग अर्जुनने डीएनएचा रिपोर्ट रविराजांना दाखवला, आणि रविराज भाऊक होऊन म्हणतात, तूच माझी मुलगी आहेस बेटा. आणि इकडे प्रिया ठरवते की सायलीला कायमचं संपवायचं. जेलमध्ये भिंतीवरती सायली तन्वी नाव लिहिते आणि मोठ्या मोठ्याने ओरडते, सायली तन्वी नाव राहणारच नाही, मी संपवणार आहे. सायली आता पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी हा माझा खरा स्पर्श आहे ग, पूर्णाजी मीच तुझी तन्वी आहे. पूर्णाजी म्हणतात, बेटा खरंच तू परत आलीस. मग हे सगळे खूप भावुक झालेले असतात बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे मालिका काय टर्न घेईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. का मालिका लवकरच निरोप घेईल आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे प्रेक्षकांनो. अजून ऑफिशियली काही जाहीर केलेलं नाहीये त्यांनी, पण अमेझिंग एपिसोड टुडे, सिरियसली. चला तर मग मंडळी, एन्जॉय केलात ना तुम्ही टीव्हीवर, पण नक्की एन्जॉय करा. ठरलं तर मग उद्या पुन्हा भेटूयात. उद्याच्या एपिसोडसाठी सुद्धा मी तेवढीच एक्सायटेड आहे जेवढी
आजच्या एपिसोडसाठी होते. पण उत्सुक आहात ना प्रेक्षकांनो, मग नक्कीच लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. आणि हो प्रेक्षकांनो, बाईचा आशीर्वाद ही तुम्हा सगळ्यांची आवडती आणखीन एक मालिका आहे. त्या मालिकेचा रिव्ह्यू मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर सुरू केलाय. मी अनघा या चॅनलवर. नक्की तुम्हाला तो रिव्ह्यू माझ्या आवाजात आवडेल अशी मी आशा करते. त्या रिव्ह्यूला पण एन्जॉय करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मंडळी, काळजी घ्या स्वतःची. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.